हॅलो, आज माझ्या आईने दादाच्या बर्थडेसाठी दोडक्याची भाजी बनवली आहे, कारण की आई पण दादाला दोडकाच बोलते. आज आपण दोडक्याची भाजी मातीच्या भांड्यात बनवूया. तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकून चांगलं फ्राय करून घेऊया. मग त्यात टाकूया एक मोठे कांदे किंवा 2 मीडियम साईज. कांदा मस्त परतल्यावरती त्याच्यामध्ये टाकूया मूग डाळ. मूग डाळ मी अर्धा तास आधी भिजवून ठेवली होती. मिक्स करून झाल्यावरती मग त्यात टाकूया आपण दोडके. दोडक्याची शिरा काढून त्याला बारीक चिरून धुवून घेतलेले आहेत. थोडं वेळ झाकून ठेवूया, वाफून घेऊया. त्याला थोडंसं पाणी सुटेल. थोडेसे शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद, लाल मसाला आणि आपला कांदा लसूण मसाला टाकूया. हेही मिक्स करून घेऊया आणि परत थोडा वेळ झाकून ठेवूया. दोडकी पटकन शिजून जातात आणि मातीच्या भांड्यात तर लवकरच शिजतात. बघा, दोडकी शिजली पण आहेत आणि मस्त पाणी पण सुटलं आहे. त्यात टाकूया मीठ. परत मिक्स करून थोडंसं वाफून घेऊया. ह्याच्यामध्ये तुम्ही शेवगाच्या शेंगाही टाकू शकता, त्याही छान लागतात. टाकूया शेंगदाण्याचं कूट आणि आपली भाजी ऑलमोस्ट रेडीच आहे. 1-2 मिनटं परत थोडंसं वाफून घेऊ आणि भाजी झाली आपली रेडी. भाकरीसोबत तर खूपच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा.